सोन्याचा भाव 55,000पर्यंत येणार. तर मला बऱ्याच दिवसापासून मेसेज येत आहेत की शेटजी सोन्याचा भाव खरंच 55,000पर्यंत येईल का. तर सोन्याचा भाव 55,000पर्यंत येणं काही शक्य नाहीये. ही फक्त आप ओढवली. मध्ये एक बहादूर उठला होता अमेरिकेचा, सोन्याचा भाव 55,000 येणार, पण हे काय झालं नाही. हे फक्त लोकांना गुमराह करायचे कामं केले. सोन्याचा भाव 55,000 न येता तो आज 1,10,000 आहे. आणि यात लोकांचीही काही चुकी नाहीये, कारण आपले भारतीय लोक खूप भोळे आहेत. आपले लोक सांगतील तसा विश्वास ठेवतात. लोकांनी 55,000 येईन या कारणाने जास्त भावात सोनं मोडलं आणि त्यात त्यांचं नुकसान झालं. असं नुकसान होतच असतं. पैसे कमवायचे म्हणल्यावर थोडंफार नुकसान सहन सुद्धा करावं लागतं. पण विषय काय असतो की आता मागं कोरोनाच्या काळातच पहा, सोन्याचा भाव आता 38,000 रुपये. कोरोना लागला, लॉकडाऊन लागलं, सोन्याचा भाव एकाएकी 56,000पर्यंत गेला. 8-10 दिवसातच तो भाव परत 46,000पर्यंत आला. 46,000 2 महिने स्टेबल राहिला. त्याच्यानंतर तो भाव वाढत वाढत डायरेक्ट 80,000पर्यंत गेला. आज सोन्याचा भाव 1,10,000 आहे. आणि हे आता नाही, हे जो 2008 मध्ये रिसेशन लागलं होतं, मंदी आली होती, त्यावेळेस सुद्धा हे झालं होतं. 2013 मध्ये सुद्धा झालं, 2020च्या कोविडच्या काळात सुद्धा झालं. हे सोन्यासाठी काही नवीन नाहीये. यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करताना कोणी घाबरून जाऊ नका. जेव्हा वाटेल तेव्हा गुंतवणूक करा, तुमचा 100% फायदा होणार. आणि एक सेकंड साइड म्हणून तुम्ही आपल्या विश्वास सोनाराची सुद्धा सल्ला घेऊ शकता, कारण सोनाराला देखील तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची गरज असते. तुम्ही त्याला विचारा, तो सल्ला काय देतो, किंवा मोठे मोठे ऍडवायझरी लोक ते सल्ला काय देतात, यावर तुम्ही सोन्यावर गुंतवणूक करू शकता. आणि तुम्ही रात्री झोपेतून 2 वाजता जर उठून सोन्यात गुंतवणूक केली का, तरी तुम्ही सकाळी 6 वाजता तुम्ही प्रॉफिटमध्येच असणार. तुम्ही हे विश्वासाने 100% जाणून घ्या. धन्यवाद.